राज्य सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करतं, घोषणा करतं आणि परत त्याच्यामध्ये निधीची तरतूद करतं. पण प्रत्यक्षामध्ये तो निधी शासनाकडे येतो का? तर त्याचं उत्तर बऱ्याच अंशी नाही असंच म्हणावं लागेल. नेहमी चर्चा होते लाडक्या बहिणीची, दर महिना 1500 रुपये. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे जवळजवळ 4-4.5 लाख त्यामध्ये लाभार्थी आहेत. पण आता सरकार कोणत्या गोष्टीला पैसे देत नाही त्याची एक गंभीर बाब या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर म्हणावं लागेल. जिल्ह्याचं चित्र असेल तसं राज्याचं पण तसंच असेल. कोविडच्या काळामध्ये ज्या 0 ते 18 वयोगटातल्या मुला-मुलींचे, छोट्या बालकांचे, कोणाची आई गेली किंवा कोणाच्या दोघांचे आई वडील गेले कोरोनामध्ये, त्या मुलांना राज्य शासनाकडनं 4,000 रुपये महिन्याला दिले जात होते आणि तशी राज्य शासनाकडनं तरतूदही केली गेली होती. पण दुर्दैव असं आहे की जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक पालक किंवा 2 पालक ज्या मुलांचे कोरोनामध्ये त्यांनी गमावलेत या बालकांची संख्या आहे 483 आणि जवळजवळ दर महिना 4,000 रुपये त्यांना दिले जात होते. साधारणपणे मार्चपर्यंत ते पैसे मिळत होते. पण जवळजवळ आता एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर उलटला, संपला, डिसेंबर संपत आला तरी त्या मुलांना दर महिना 4,000 रुपये त्यांच्यापर्यंत आलेले नाहीत, त्यांना मिळत नाहीयेत. साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 19,30,35,000 रुपये दर महिन्याला त्या मुलांना राज्य शासनाकडनं मिळत होते. पण आता गेल्या 8 महिन्यांचा विचार केला तर साधारणपणे 1.5-2 कोटी रुपये त्या बालकांचे शासनाकडनं येणारे पैसे आलेले नाहीयेत. वास्तविक ज्या मुलांना आधारच उरला नाहीये, ज्यांच्या एक पालक आई किंवा वडील किंवा आई वडील दोन्ही गेलेत, अशांची जबाबदारी जर शासनाने घेतली असेल आणि तसा निर्णय घेऊन त्यांना दर महिन्याला 4,000 रुपये मिळत होते असतील, पण शासनाची जबाबदारी नाही का की किमान इतर विकास योजनांचे पैसे तुम्ही देऊ नका? ते अडचणीचा विषय तेवढा होत नाही, पण संवेदनशीलता, माणुसकी म्हणून शासनाने निर्णय घेतला तो योग्य होता, पण त्याची अंमलबजावणी मात्र निधी अभावी होत नाहीये. हे दुर्दैव म्हणायला लागेल. जवळ 483 बालक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा याच्यामध्ये आहेत की ज्यांचे एक किंवा आई वडील, दोन्ही पालक किंवा आई वडील गेलेले आहेत. त्या मुलांनी आता करायचं काय? कोणतरी त्यांचं पालन पोषण करतंय. 4,000 रुपये त्यांना मिळत होते, पण 8 महिन्यामध्ये 1 रुपया मिळालेला नाही असं जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारून हे मी सांगतोय. आता राज्य शासनाने की जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी उदय सामंत यांनी निदान या जिल्ह्यातल्या या बालकांच्या येत असलेल्या निधीची अडचण दूर करून त्या पालकांना, त्या पाल्यांना निधी कसा मिळेल, 4,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये कसे पडतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. एकंदरीतच काय की राज्य शासन घोषणा करतं, पण एखाद्या संवेदनशील विषयामध्ये सुद्धा निधी देण्यास ते टाळाटाळ करतं. याच्यासारखं दुसरं कोणतंही दुर्दैव नाही. टाइम दिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.